अंघोळीनंतर केस सुकवण्यासाठी आता अनेक जण इलेक्ट्रिक हेअर ड्रायर वापरताना दिसतात. पण दररोज सातत्यानं हेअर ड्रायरचा वापर करणं केसांसाठी मारक ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे हेअर ड्रायरच्या गरम हवेत केस सुकवत असाल तर खबरदार. आपल्या व्यक्तिमत्वात दिसणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं आणि आपल्या दिसण्यात डोक्यावरच्या काळ्याभोर केसांमुळे भर पडत असते. केसांमध्ये हात घालून त्यांना नीटनेटकं करणं हा अनेकांसाठी सवयीचा भाग असतो. पण तुमचे हे केस सुकवण्यासाठी जर तुम्ही दररोज इलेक्ट्रिक हेअर ड्रायरचा वापर करत असाल तर सावधान, कारण हेअर ड्रायरचा अतिवापर तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरू शकतो. हेअर ड्रायरमधून निघणारी अतिउष्ण हवा केसांमधील आणि टाळूवरील नैसर्गिक तेल आणि ओलावा पूर्णपणे शोषून घेते. यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि झाडूसारखे रफ दिसू लागतात. सततच्या उष्णतेमुळे केसांची मुळं कमकुवत होतात. तसंच केसांचे टोक दुभंगण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते. ड्रायरच्या उष्णतेमुळे टाळूची त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी झाल्यामुळे तिथे खाज सुटू लागते आणि मृत त्वचेचे पांढरे पापुद्रे निघू लागतात. रोज हेअर ड्रायर वापरल्यानं हेअर क्युटिकल खराब होतं. त्यामुळे केसांची नैसर्गिक चमक आणि सॉफ्टनेस पूर्णपणे नाहीसा होतो. सततच्या उष्णतेमुळे केसांमधील प्रोटीनचे बंध कमकुवत होऊन केसांचा मूळ पोत बदलतो. कडक आणि कोरडे झाल्यामुळे केसांचा सांभाळ करणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे हेअर ड्रायर वापरताना विशेष सेटिंग करूनच वापरायला हवा असा सल्ला दिला जातो. गरज नसेल तर हेअर ड्रायर वापरणं टाळायलाच हवं. आता ओले केस सुकवताना काय काळजी घ्यावी, तर त्याऐवजी केस वाळवण्यासाठी नेहमीच्या पद्धतींचा वापर करावा. नेहमीचा खडबडीत टॉवेल वापरण्याऐवजी मायक्रोफायबर टॉवेल किंवा जुना सुती टी शर्ट वापरा. यामुळे केसांमधील पाणी लवकर शोषलं जातं आणि केस तुटत नाहीत. केस सुकवण्यासाठी पंख्याच्या नैसर्गिक हवेचा वापर करा. केस हलक्या हाताने मोकळे सोडून पंख्याखाली बसल्यानं ते कोंदट राहत नाहीत. केस सुकवताना बोटांच्या मदतीनं ते हलकेच वर खाली करा, जेणेकरून केसांच्या मुळांपर्यंत हवा पोहोचेल. जर ड्रायर वापरणं आवश्यकच असेल तर तो कूल मोडवर किंवा कमीत कमी उष्णतेवर ठेवावा. डायरेक्टली ओल्या केसांवर हेअर ड्रायर कधीच नाही वापरायचं आहे. ते केस नकळत कोरडे असायला हवे, मगच तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. त्यानंतर हेअर ड्रायर वापरण्यासाठीचे काही सिरम्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते तुमच्या नकळत सुकलेल्या केसांवरती वापरा आणि त्यानंतर हेअर ड्रायर वापरा. हेअर ड्रायर हा कमीत कमी 6 ते 8 इंच दूर ठेवून मग केसांवरती वापरायचा आहे. त्यानंतर हेअर ड्रायर वापरताना तो मिनिमम टेम्परेचरवरती वापरा. अगदी ड्रायरला कूलिंगचे सेटिंग्स पण येतात. थोडा वेळ लागतो, मात्र त्या सेटिंग्सवरती सुद्धा तुम्ही हेअर ड्राय करू शकता. हेअर ड्रायर वापरताना तो कंटिन्युअसली हलवत वापरायला हवा. कंटिन्युअस एअर ब्लो तुमच्या केसांवरती व्हायला नको. आणि महत्त्वाचं म्हणजे हेच की हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी तसेच हेअर ड्रायर वापरल्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनिंग हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे माणसाचं आयुष्य सुखकर झालंय हे सत्य आहे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा धोकादायक ठरू शकतो. तसंच काहीसं हेअर ड्रायरचंही आहे. त्यामुळे गरम वाफेत केस सुकवताना ही वाफ आपल्या केसांसाठी मारक तर ठरत नाही ना, याची खात्री करायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत